अंत्यज स्त्री उष्टा तो घालिता नाही पाठी माझी घेतला ओटी माझी सावित्रीने. उष्टा घालायचं नाही इतकी एवढी तिला अक्कल होती. आणि आता आपल्याला घ्या घ्या महाराज पोळी त्या ताटातलीच असली तर म्हणतात ठो चांगली आहे चांगली. अरे जे ताटात असलं ते उष्टच असतंय. कसं सांगावं, इथून सांगायची सुरुवात आजकाल इतकं अवघड झालंय माहितीये का. आणि मग तिने ओटीमध्ये घेतलं की बाबा उष्ट आहे तर पाठीत तिने घातला नाही आणि ओटी बांधून पुढचा प्रवास सुरू केला. आणि महारते माहेरीनं आले पंढरीसी आणि ज्याचा डाला त्यासी पत्र देत. मग हो या आडनावाचे ब्राह्मण आहेत का म्हटले पूजेला. म्हटले आहेत. हे साताऱ्यावरनं पाटलाचे आंबे आलेत तेवढे मोजून घ्या, देवाला नैवेद्य दाखवा. तुम्ही आम्हाला आम्ही दोघांनी तुम्हाला आंबे पोहोचवले असं पत्र द्या आणि आम्ही पुन्हा आमच्या मालकांकडे जातो. असं म्हटल्याबरोबर ते ब्राह्मणच ते म्हटले मोजून घ्या अगोदर. मग मोजून घ्यायला लागलं ते 124. एक आंबा काय झाला त्याने तर म्हटलं मी तर काय कोणाला दिला नाही. पुसू तो लागला आपुल्या कांतेसी आंबा सांग वेगेसी काय झाला. मग तो आपल्या पत्नीला विचारायला लागला का ग की सांग आंबा एक काय झाला. तू म्हणले ती म्हणे स्वामी ब्राह्मणासी दिला आणि तेने पुरता चोखिला नाही. म्हटले पूर्ण त्याने खाल्लेला नाही, मी तो ब्राह्मणाला दिलेला होता. म्हणले 125वा आंबा आहे ना. म्हटले हो माझ्या ओटीत आहे, दाखव म्हणले त्याला. आणि तोपर्यंत हे गडबड होस तर सगळे पंढरीचे लोकपाल म्हणजे गर्दी जमलेली होती. अशा वेळेस फार गर्दी जमते मला. मग गर्दी जमली, 125वा आंबा दाखव म्हणले कसा का असा ना. आणि म्हणून दाखवते म्हणून जी तिला पत्राची गाठ सोडायला लागली की आंबियाचे बाळ झाले पहाटी सकळ पंढरीचे लोक पाळा. पहाटी सकळ पंढरीचे लोक पाळा. आंबियाचे बाळ झाले तेव्हा आंबियाचे बाळ झाले तेव्हा. पहाती सकळ पंढरीचे लोक पाळण आंबियाचे बाळ झाले तेव्हा. त्या आंब्याचा बाळामध्ये रूपांतर झालं. संतोषाला देव जन्म चोखा पावला शुद्ध एकादशी आंबा देवाने चोखिला. संतोषाला देव जन्म चोखा पावला वाळू आरती शुद्ध चोखा मेळा घेता नाम चोखियाचे तुटे भवबंदी शाळा. पुढे अजून पुष्कळ प्रसंग आहेत. आता हा जन्माचा झाला, त्याच्यानंतर ढोडे ओढी, त्याच्यानंतर अजून चोखोबराच्या पत्नीचं पान पण देवाने केलं. त्याच्यानंतर पंढरपुरातल्या बडव्यांनी चोखोबरांचा छळ केला. तर विठोबाचा हार तुझ्या गळा कैसा आला शिव्या देती मारा म्हणती देव बाटवीला. पण त्यांनाही प्रचिती पंढरीरायांनी करवून सगळी मंडळी चोखोबरांना आश्रित झाली महाराज. असं आहे. नेहमी आपण असं म्हणतो की उच्च वर्णीयांनी साधू महात्म्यांना त्रास दिला. त्रास दिला म्हणूनच तर त्यांचं साधुत्व झळकलं ना. पण एकदा साधुत्व कळालं रामेश्वर शास्त्र्यांना, तर रामेश्वर शास्त्र्यांनी काय तुकोबरायचं वर्णन केलं. काय ते जगदांध्य केळी पहिलं उदयाचळी भानू तुका, किती सुंदर वर्णन केलेलं आहे. आरती केली तुकोबरायची, हे लक्षात येत नाही का आपल्या. म्हणून आपण आपल्यात एक राहिलं पाहिजे. म्हणून असा प्रसंग पुढे आहे. मग समाधी घेतलेली आहे चोखोबरायची. अमृत शुद्धीचा प्रसंग आहे पुढे. वेळ आता पाहू, आपला वेळ या ठिकाणी संपलेला आहे. तर 5-10 मिनिटं आरतीला लागतीलच ना. आपण या ठिकाणी आपली सेवा झालेली पंढरीच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. मागणे ते एक तुझ प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंगा. या संतांचे निर्वी हेची मज देई आणि तुझे काय न मागे तुझ तुका म्हणे आता उदार तो होई. मज ठेवी पायी संतांची या संतांचे निर्वी हेची मज देई आणि तुझे काही न मागे तुझ करविली तैसी केली कटकट. वापुडी का नीट देव जाणे कोणा कारणे हे झाले से निर्माण. देव कारण देव जाणे न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनविते असे पायाच्या प्रसादे. काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती नव्हे हा उपदेश. तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोषणे. जन्मोजन्मी तुका म्हणे मार ज्ञानेश्वर मार ज्ञानेश्वर जय